नमस्कार. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 13 जिल्ह्याचा संघटनात्मक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि जे 258 तालुक्याला 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं शेतमजुराचं आणि घरांचं जनावरांचं नुकसान झालं आहे त्या सर्वांना म्हणजे एकही व्यक्ती या ठिकाणी आर्थिक मदतीपासून वंचित राहू नये याकरता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार महसूल खात्याचे अधिकारी कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून ही मदत जी आहे शेतकऱ्यांची ही पूरग्रस्ताची मदत आहे ही या ठिकाणी तातडीनं शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे पूरग्रस्त गावांना मिळाली पाहिजे याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या। आजही पश्चिम महाराष्ट्राच्या 3ऱ्या जिल्ह्याची बैठक सुरू झाली आहे। आज पश्चिम महाराष्ट्राच्या या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये आणि विभागाच्या बैठकीमध्ये महायुतीबद्दल समन्वय आणि महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कायम ठेवणे, शेतकरी पॅकेजचा लाभ शेतकऱ्यांना मिळणे आणि काही संघटनात्मकही चर्चा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या अध्यक्षांनी केली आहे। आजच्या बैठकीतनं साधारण पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास 3,000 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची चर्चा या माध्यमातून होते आहे आणि मला विश्वास आहे की आमची महायुती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 51% मतं घेऊन या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सर्व नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये आमचा विजय होईल आणि माननीय पंतप्रधान मोदींच्या केंद्र सरकारकडनं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडनं आणि आमच्या महायुतीचे नेते एकनाथ शिंदेजी अजित पवार यांच्या माध्यमातून जे काही विकासाचे विषय आहेत ते नगरपालिका जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावेत याकरता महायुती ही नगरपालिका महानगरपालिकाला यावी याकरता या बैठकीला महत्त्व आहे। आगामी निवडणुकांमध्ये महापालिका जिल्हा परिषदांमध्ये महायुती म्हणूनच भाजप समोर जाणार आहे की स्वबळाचं काही चाचपणी काही ठिकाणी किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी कालपासनं जे आता काल 13 जिल्हे आणि आजचे 5 जिल्हे आणि कोकणात होणारे आता यानंतरची बैठक त्यामधले 6 जिल्हे या संपूर्ण जिल्ह्यात आणि परवाच्या सोमवारच्या होणाऱ्या अमरावती विभाग आणि नागपूर विभागाच्या बैठकीत या सर्वच बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री सूचना देत आहे। आमचे अध्यक्षही सूचना देत आहे की महायुतीमध्येच त्या ठिकाणी निवडणुका व्हाव्यात पण एखाद्या ठिकाणी समजा महायुतीमध्ये निवडणूक झाली नाही तर मनभेद तयार होतील असं कुठलंही स्टेटमेंट भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता करणार नाही। आपण मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहोत।
त्यामुळं एखाद वेळी समोरून जरी काही एखादी प्रतिक्रिया आली असेल तरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपण मोठ्या भावाच्या भूमिकेतली भूमिका निभवावी आणि त्या ठिकाणी सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करावं. ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी मनभेद होणार नाही असं वर्तन करावं. कुठलंही त्या ठिकाणी महायुतीला डॅमेज करणारे स्टेटमेंट कोणी नेत्यांनी देऊ नये असे या ठिकाणी सूचना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या सर्व बैठकीत दिल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाच निर्देश पाळले जाणार आहे. आम्ही या ठिकाणी स्पष्ट निर्देश माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे हे निर्देश पाळले जाणार आहेत. पुणे शहरातही सांगितलं मी पुन्हा सांगितलं, पुणे शहरासहित महाराष्ट्रात आमचा कार्यकर्ता महायुतीमध्ये मनभेद तयार होणार नाही, असं कुठलंही स्टेटमेंट करणार नाही, असे कुठलंही माईकवर भाषणं देणार नाही, कुठेही त्या ठिकाणी मिठाचा खडा टाकणार नाही आणि आमची राज्यातली अभेद्य महायुती हे पुढच्या काळामध्ये ती अभेद्यच राहील आणि ती अनेक वर्ष राहील. यामध्ये कुठलाही खडा पडणार नाही. महायुतीतील शिवसेनेच्या माजी आमदारांकडनं मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट आरोप केले जातात. अशा पद्धतीने मी आपल्याला वारंवार सांगतो, आमच्याकडनं कुणीही व्यक्ती महायुतीच्या निवडणुकीच्या काळामध्ये कुठलंही असं मनभेद करणारं स्टेटमेंट करणार नाही. पुण्यामध्ये एखाद्या विषयाला धरून एखादी गोष्ट झाली असेल ती वेगळी आहे. मी निवडणुकीचं विचारलं त्या सकाळात सांगितलं, निवडणुकीत समजा महायुती झाली नाही एकाच ठिकाणी किंवा दुसऱ्या ठिकाणी, त्या ठिकाणी कुठलंही मनभेदा तयार होतील असं स्टेटमेंट करायचं नाही. आम्ही कुठलंही सोबळाची तयारी करत नाही. आम्ही महायुतीचाच त्या ठिकाणी पूर्ण विचार करतो आहे. आम्ही आत्ता माननीय मुख्यमंत्र्यांनी खालपर्यंतचे आता एका बैठकीत किमान 300 पदाधिकारी आहेत एका जिल्ह्यामध्ये. प्रत्येक पदाधिकाऱ्याला निर्देश दिले आहे की तुम्ही त्या लेवलला जाऊन सर्वही चर्चा करा, महायुती चर्चा करा. आमचे 13 पक्ष महायुतीमध्ये आहे. ज्या ठिकाणी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, ज्या ठिकाणी शक्य आहे, ज्या ठिकाणी 13 पक्ष जे महायुतीमधले आहे त्या ठिकाणी, जसं आता विनय कोरेजी आहेत जनसुराज्यामध्ये, त्यांच्याशी काही ठिकाणी चर्चा होईल, शिवसेनेची होईल, राष्ट्रवादीची होईल, पण चर्चा होईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही महायुतीला समोर जाऊ आणि समजा महायुती झाली नाही तर मनभेद होणार नाही एवढी काळजी आम्ही घेऊ. कोणी नाही, मी एवढंच सांगेल की पक्ष काढायचा अधिकार सर्वांना आहे. आता काही कोर्टाचे निर्देश होते कबूतरखान्याबद्दल, कोर्टाच्या निर्देशाचे पालन करायचं आहे आणि समाजामध्ये जे काही या ठिकाणी समाजाच्याही भावनाचा आदर करायचा आहे. त्यामुळे जैन समाजाच्या भावनाचा आदर होईल याची सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि कोर्टाच्याही आदेशाचं उल्लंघन होणार नाही यातला तिसरा मार्ग का काढता येतो आहे, त्यामध्ये पूर्ण विचार सरकार करत आहे. मी तेच सांगतो आहे, भावना आहे आणि त्या भावनाचा आदर करणे ही सरकारची जबाबदारी आहे. कारण या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना याबद्दलचा आदर नेहमीच सरकार करतं. लोकशाहीमध्ये हेच अपेक्षित आहे. पण कोर्टाच्या आदेशाचे पालन करणं हे सुद्धा सरकारला त्या ठिकाणी बंधनकारक असतं. त्यामुळं काही चर्चा होतील, काही त्या ठिकाणी आम्ही चर्चा करू आणि यातला मार्ग काढू. समर्थन करत मी समर्थनाबद्दल बोललोच नाही. मी असं म्हटलं आहे की अशा काही भावना जर त्या ठिकाणी आल्या असतील तर त्या भावनेचा विचार करून त्यांच्याही चर्चा करून काय त्यांच्या भावनामध्ये त्या ठिकाणी असं का आलं, कारण कोर्टाचे निर्देश इकडे आहे, स्टँडिंग ऑर्डर्स आहे आणि कोर्टाच्या आदेशाचं पालन करणं सरकारला अपेक्षित असतं. कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाही तर त्या ठिकाणी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतं आणि त्यामुळे मला वाटतं की आम्ही दोन्हीकडे विचार करू आणि योग्य मार्ग काढू. मतदार यादीतल्या घोळासंदर्भात
महाविकास आघाडीचे नेते त्यासोबत राज ठाकरे उद्धव ठाकरे हे निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत मंगळवारी आणि या पुढच्या निवडणुका तरी पारदर्शी व्हावे अशा पद्धतीची मागणी या सगळ्यांची. मला कळतच नाही तुम्हाला काय त्यातलं गुळ माहीत होत नाही. ते स्टंटबाजी करतात आहे. गुळ काय त्यातलं स्टंटबाजी करताय. आत्ताही राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्या प्रकाशित केल्या आहे. प्रभाग वाईज प्रकाशित केला आहे, वॉर्ड वाईज प्रकाशित केला आहे. पुन्हा महानगरपालिकेच्या याद्या येतील. तुम्ही याद्या आल्यावर तुमचे बूथ लेवल एजंट काय करतात? तुम्ही तुमच्या बूथ लेवल एजंटचा मेळावा घ्या ना आणि त्यांना सांगा. बूथ लेवल एजंटला भाजपाचे बूथ लेवल एजंट आहे, काँग्रेसचे आहे, राष्ट्रवादीचे आहे, सर्वच पक्षाचे आहे. त्यांनी मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेण्याची खरी गरज आहे. आता ते निवडणूक आयोगाला भेटायला चालले आहे. हे स्टंटबाजी आहे. म्हणजे उद्या निवडणूक हरले तर सांगता येईल आम्ही निवडणूक आयोगाला भेटलो होतो. बघा आम्ही निवडणूक आयोगाला भेटलो होतो, आम्ही मागणी केली होती याद्या खऱ्याखुऱ्या लावा. आता याद्या लावल्या आहेत त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या ना. कुठलं वाटतं तुम्हाला? कुठली यादी अडचणीची वाटतं? हा खोटारडेपणा आहे, हा स्टंटबाजी आहे. कुठल्याही पद्धतीने निवडणुकीला निराश झालेले आहेत. लढण्याची परिस्थिती नाही आहे. 51% महायुती 51%वर आहे हे त्यांना समजलं आहे. त्यांचेही सर्वे त्यांना सांगतात आहे की तुम्ही हारणार आहे आणि त्यामुळं हरलेल्या मानसिकतेमध्ये करावयाचे प्रयोग म्हणून हे लोक महाविकास आघाडीचे लोक हे आयोगाकडे हे देणे ते देणे. मग ते एक तर ते सकाळचे कोणतरी त्या ठिकाणी हो तेच सांगतो ना, ते महाकलाकार जे आहे सकाळच्या नाट्यातले ते महाकलाकार तसे म्हणतात देवेंद्र फडणवीस जिला समोर चला. हे स्टंटबाजी नाही आहे, ही स्टंटबाजीच आहे. स्टंटबाजी करण्याऐवजी याद्या तपासा. याद्या तपासा ना. तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही याद्या तपासल्या, आताही तपासा पुन्हा आणि ऑब्जेक्शन घ्या. चुकीचं असतं तर निघेल. उद्धव ठाकरेंची आता प्रेस झाली त्यामध्ये ते म्हणे की कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली पाहिजे. मी म्हणे आरशात बघतो तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा असं देवेंद्र फडणवीसांना त्यांनी प्रत्युत्तर. एक तर उद्धव ठाकरेजी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांना हाही फरक कळत नाही. 31,000 कोटी रुपये सरकारने पॅकेज दिला आहे. हे इन्शुरन्सचे पैसे नाही आहे. म्हणजे मला कळत नाही की मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीने असे बेजबाबदार स्टेटमेंट का करावे. राजकारण ठीक आहे, राजकारणाचे भाषणही ठीक आहे, पण मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीने बेजबाबदार बोलावं हे मला त्या ठिकाणी न पटण्यालायक, म्हणजे महाराष्ट्राला न कळण्यालायक आहे. पूर्ण पॅकेज आहे 31,000 कोटीचं आणि कुठल्या शेतकऱ्याला कसं मिळणार. जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्याला किती मिळणार, ज्यांच्याकडे मृत्यू झाला त्यांना कसं मिळणार, कोंबड्या बकऱ्या जनावरे गेले त्यांना कसं मिळणार, सर्व स्पष्ट आहे. आणि 31,000 कोटी रुपये आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी आणि म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा तिघांनी बसून 4 कामं 4 प्रोजेक्ट थांबले चालतील हा विचार केला. पण शेतकऱ्याची दिवाळी मात्र अंधारात राहू नये हा विचार केला. आणि हे राजकारण करताय आता तिकडे जाऊन हंबरडा वगैरे काही करताय. यांचा हंबरडा फुटला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की आता याच्यामध्ये त्यांच्याकडे काही राहिलं नाही. राहिला कर्जमाफीचा प्रश्न. महायुतीने कर्जमाफीचा संकल्प केला होता. तो संकल्प पुढच्या 5 वर्षात, आज समजा शेतकरी कर्जबाजारी आहे, उद्याही 4 वर्ष राहील, पण एक वेळी संपूर्ण कर्ज माफ करायचं, पण पात्र शेतकऱ्याला केलं पाहिजे. कारण काही लोक आत्ता जवळपास 30% जमिनी येणे झालेल्या आहेत. 30% जमिनी येणे झालेल्या आहेत. पुण्याच्या आजूबाजूला बघा, काही फार्म हाऊस बांधले आहे, काही त्या ठिकाणी शेतीमध्ये घरं बांधले आहेत. त्यांना कर्जमाफीची साधारण गरज नाही आहे. एक रिपोर्ट तयार करून त्यांना कमी करावं लागेल 30% 40% लोक, कारण ऑलरेडी स्वतःचे राहायचे घरं बांधले आहेत, फार्म हाऊसेस बांधले आहेत. आणि जो पात्र शेतकरी आहे त्यांचं सर्वेक्षण करून ज्यांना खऱ्या अर्थाने आज तो काहीच करू शकत नाही, 40-40 वर्ष कर्जाखाली आहे, त्यांना कर्जमाफीची गरज आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार, माननीय अजितदादा, एकनाथ शिंदेजी, आमचं सरकार निवडणुकीचा घेतलेला संकल्प पूर्ण करणार आहे. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही असे याच्यासोबत व्हिडिओ आहे त्याचं नाव घेतलं. खरंच सांगतो की त्यांना शस्त्र परवाना कुठल्या काळात मिळाला माहिती आहे तुम्हाला? कुठल्या काळात मिळाला आहे? प्रेसला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि मला सांगा, शस्त्र परवाना दिला त्या दिवशी पोलिसांचा रिपोर्ट कोणी दाखवला? कुणाच्या सरकारमध्ये दाखवला? कोण गृहमंत्री होतं?
त्यांची शिफारस तुम्ही बघा, त्यांच्या पोलिसांना गुन्हे नाही आहे, पोलिसांना गुन्हे नाही आहे पोलिसाकडे. असा पासपोर्टबद्दलच बोलतोय, पासपोर्टबद्दल बोलतोय मी. पासपोर्टबद्दल सांगतोय की पासपोर्टची शिफारस करताना त्यांच्यावर गुन्हेच नाही आहे असं कोणी म्हटलं आहे? मग तेव्हा सरकार कोणाचं होतं? कोण गृहमंत्री होते? मी तुम्हाला सांगतो, आत्ता यांच्या अंगावर आलेलं आहे आणि यांच्या अंगावर आलं म्हणून आता ते निलेश गायवडचं नाव घेतलं, हे घेतलं. तुमचे तर फोटो आहे, तुमचे तर व्हिडिओ आहेत बरेच. मी आता उद्या माझ्यासोबत बाजूला येऊन कोणी आता बसला तर मी काय हे सांगा मला, इथं कोणी भेटलं रस्त्याने, त्याने फोटो तुम्ही काढली तर मी कसा जबाबदार? त्यामुळे याच्यात काही अर्थ नाही आहे. ज्या आरोपींना ज्या काळात पकडलं गेलं, आमच्या काळात पकडलं गेलं, ज्या गुन्ह्यात पकडलं गेलं, त्या गुन्ह्याची पूर्ण तपासून लवकरात लवकर शिक्षा व्हावी याच्याकरता सरकारने प्राधान्य दिलं आहे आणि ते आम्ही करतोय. आता केलंय तुमचे तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीचे घेवाणदेवाणचे प्रेझेंटेशन आहेत मी तुम्हाला हे सांगतो. सर्वात महत्त्वाचं काय, आज जो आरोप लागला आहे त्या आरोपाची अत्यंत उच्चस्तरीय तातडीनं लवकरात लवकर त्याची चौकशी करून त्यांना जेरबंद करणे हे मात्र सरकारची प्रायोरिटी आहे. ते करण्यासाठी सरकार काम करत आहे. रोहित पवारांनी राम शिंदेचं नाव जोडलंय त्याला. मी सांगतो की हे याच्यापेक्षा महत्त्वाचं काय, मी त्यांचा सोडा. आत्ता महत्त्वाची प्रायोरिटी काय, जेरबंद करणे आणि तातडीनं गुन्ह्याखाली शिक्षा देणे. याकरता पोलिसांनी कुठली त्या ठिकाणी टाचणीवर सुद्धा त्या ठिकाणी गॅप सोडू नये. जिथे असेल, ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने त्यांना जेरबंद करून त्यांच्यावर त्या ठिकाणी कोर्टामध्ये पूर्ण प्रकरण टिकलं पाहिजे आणि असे लोक जेलमध्ये राहिले पाहिजे. ते पोलीस तपासात येईल ना. पोलिसांच्या चार्जशीटमध्ये साऱ्या गोष्टी येतात. कोण कोणाचे कॉल असतात, कोण कोणाचे फोटो असतात, कोण कोणाची संबंध असतात. त्यामुळं पोलिसांच्या चौकशीत सारं येणार आहे. योग्य वेळी पोलीस कोर्टात जेव्हा मांडतील तेव्हा कळेलच. सर, एरवी वेळोवेळी हे बघायला मिळालंय, राजकीय पक्ष जे आहेत ते गुंडांना जवळ करतात, ते दोन्ही बाजूंनी दिसून येतं. असं काही झालं, काही गोंधळ झाला की मग लगेच अंग झटकून कारवाई केली जाते. प्रत्येक वेळेस तुम्ही असं काही शिष्टाचार करणार आहात का? टोळ्यांमध्ये असलेले गुंड, गुन्ह्यासारखे गंभीर गुन्हे असलेले गुंड जे आहेत त्यांना पक्षांमध्ये प्रवेश द्यायचा नाही. एरवी तुम्ही असे अनेक गुंडांचे प्रवेश करून घेता. नाही, हे तर आचारसंहिता पाडण्याची गरज आहे का? सार्वजनिक जीवनात गरज आहे. पण जोपर्यंत कोर्ट शिक्षा देत नाही कुठल्याही व्यक्तीला, जर एखादा गुन्हा दाखल माझ्यावर झाला तर मागच्या वेळी मी ओबीसी आरक्षणाकरता एका रस्त्यावर उठलो म्हणजे एक आंदोलन केलं, माझ्यावर गंभीर गुन्हे दाखल केले. परवा मला कोर्टाने सोडलं. असंही कधी कधी होतं, असंही कधी होतं. त्यामुळं कोणताही कोर्टाचा निकाल आल्याशिवाय, कोणत्याही गुन्ह्यामध्ये निकाल आल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्या लोकशाहीमध्ये, संविधानामध्ये कोर्टाची जोपर्यंत शिक्षा देत नाही तोपर्यंत त्याला अंतिम गुन्हेगार समजत नाही. गुन्हा दाखल होतो, मग कोर्टात केस चालतं, त्यानंतरच त्या ठिकाणी आपण त्याला खऱ्या अर्थांची शिक्षा होतं. माहिती नव्हतं असं तुम्हाला म्हणायचंय का? गुन्हेगारांना तिकीट नाही देणार असं भाजप भूमिका घेणार का? असं आहे की मी वारंवार सांगितलं की तुम्हाला, मी विधानसभेच्या वेळी सांगितलं, आत्ताही सांगतोय, जर एखादी कोर्टाने जर एखाद्याला शिक्षा दिली असेल आणि कोर्टात गंभीर शिक्षा झाली असेल, गंभीर गुन्हेगार झाली असेल तर निश्चितपणे पार्टी त्याचा विचार करेल. सर, साधा प्रश्न आहे, राम शिंदेंना हे माहिती नव्हतं का की निलेश गायवळवरती 2 मोके, 4 खुनाचे गुन्हे, ते 2022च्या तुम्ही आता एक विषयाला धरून त्यापेक्षा शेतकरी कर्जमाफी, म्हणताय इतके मोठे व्यक्ती आता विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत, यापूर्वी आमदार मंत्री राहिलेले आहेत, त्यांना हे माहिती नाही का की आपल्या सोबत जो गाडीत बसून 24 तास फिरतो, प्रचार करतो, तो मोक्याचा आरोपी आहे, मोक्यातनं ॲक्विटल झालंय, तो टोळी चालवतो पुण्यामध्ये, असं तुमचं म्हणणं आहे का? म्हणजे त्यांना मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की तुमचं म्हणणं पूर्ण त्या ठिकाणी ते राम शिंदेलाच विचारावं लागेल. कारण राम शिंदेच्या तेव्हाची भूमिका काय होती, तेव्हाचा काळ काय होता, तुम्ही त्यांना विचारा. प्रश्न झाला माझा. मी वारंवार सांगतो, आम्ही
आम्ही या ठिकाणी एवढंच सांगतो की गुन्हेगारांना जे अंतिम गुन्हेगार असतात जोपर्यंत कोर्टाची सजा होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कुठलाही गुन्हा सिद्ध होतपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला अशी लोकशाहीमध्ये व्यवस्था नाही आहे की बाबा त्याला गुन्हेगार म्हणून समजा इथं गुन्हा केला असेल, गुन्हा दाखल झाला असेल, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अजित पवार म्हणाले सकाळी की जेव्हा मी आता प्रवेश देईल कोणत्या तरी नेत्याला किंवा कार्यकर्त्याला तेव्हा मी त्याची क्राईम रेकॉर्ड आहे तो चेक करेन किंवा तो काय काय करतो हे सगळं चेक करणार आहे. भाजपही तसं करणार आहे काय? मी वारंवार सांगतो आहे, जोपर्यंत कोर्टाची शिक्षा कुणालाही होत नाही तोपर्यंत त्याचं जे स्वातंत्र्य आहे, कुठल्याही पक्षात काम करताना, या पक्षात काम करताना, त्या पक्षात काम करताना त्याला ते स्वातंत्र्य आहे. आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये कोर्टाची शिक्षा झाल्याशिवाय कुणालाही त्या ठिकाणी गुन्हेगार, अंतिम गुन्हेगार ज्याला म्हणतो ते कोर्टाच्या शिक्षेनंतर होतं. आता माझा एक महसूलचा एक विषय माझा नाही, माझा महसूलचा विषय आहे, तो जरा महत्त्वाचा आहे. राज्याच्या 3.5 कोटी लोकांकरता आहे. आज आमच्या सेटलमेंट कमिशनर जमाबंदीकडे एक मागणी होती जमाबंदी आयुक्ताची की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या खरेदी खत होतात, पोट हिस्से होतात, गुंठेवारी कायद्याने घरं कायदेशीर होतात, फ्लॅट मोठ्या प्रमाणावर बनत आहेत, घरं बनतात आहे, मोठे मोठे लेआउट पडतात आहे, गगनभेदी उंच इमारती तयार होतात आहे आणि रोज लाखो ॲप्लिकेशन मोजणीच्या येत आहे. आणि 3.5 कोटी लोकांच्या मोजणी या ठिकाणी आमच्याकडे आत्ता करायची आहे. रोजच त्या ठिकाणी 25-30 हजारच्या मोजणीचे येतात. आणि साधारण मागणी काय आहे की खरेदी खत करताना जर मोजणी करून खरेदी खत केलं तर त्यामध्ये खरेदी खतामध्ये आणि मोजणीमध्ये डिफरन्स राहणार नाही. आता काय होतं आहे, डायरेक्ट खरेदी कर आणि म्युटेशन फेरफार होतो आहे. आणि त्यामुळं खरेदी खतात जर त्या ठिकाणी एरिया चुकला तर तो परमनंट चुकतो. त्यामुळे राज्य हा विचार करता आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सूचना दिल्या होत्या की असं करता येईल तर बघा की कायद्यामध्ये दुरुस्त करून, नियमावली करून इतर राज्यामध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने केला आहे त्या पद्धतीने आमच्याकडे, आमच्या सेटलमेंट कमिशनरकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये परवानाधारक खाजगी भूमापक आणायचे, त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर एम्पॅनलमेंट करायचे आणि मोठ्या प्रमाणावर क्वालिफिकेशन त्यांचं फिक्स करावं, जे आमचं क्वालिफिकेशन आहे. आणि या मोजण्या 30 दिवसाच्या आत पूर्ण झाल्या पाहिजे. ॲप्लिकेशन मिळाल्याच्या 30 दिवसाच्या आत मोजणी झाली पाहिजे. मोजणीनंतर खरेदी खतानंतर त्या ठिकाणी फेर घेतला पाहिजे, जेणेकरून कुणाच्याही फ्लॅटमध्ये, कुणाच्याही घराची त्या ठिकाणी रजिस्ट्री अचूक होईल. आणि म्हणून आज राज्य सरकारने अधिसूचना जाहीर केली. या राज्यामध्ये आता जे खाजगी परवानाधारक भूमापक येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून राज्याची मोजणी चालू होईल. आणि आमचे जे सिटी सर्वे ऑफिसर आहे, आमचे जे डेप्युटी SLR आहे, हे त्याला सर्टिफाईड करतील. आणि त्यामुळे एक मोठी यंत्रणा मोजणीसाठी आम्ही उतरवतो आहे. याचं एक टेक्निकल क्वालिफिकेशनवर या ठिकाणी एम्पॅनलमेंट होणार आहे. राज्याच्या 3.5 कोटी लोकांना आज त्या ठिकाणी जी महत्त्वाचा मोजणीची गरज आहे आणि पुढे येणारे जे मोजणी, भूसंपादन वगैरे प्रकरणं आहेत, यातनं आपला एक राज्याला आतापर्यंतच्या महसूलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने केला आहे. आणि राज्य सरकारने या निर्णयाच्या माध्यमातून या राज्याच्या लाखो शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, घरमालकांना जे 90 दिवस, 160 दिवस मोजणीला लागायचे, आता 30 दिवसामध्ये मोजणी होईल असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमच्याकडे ऑलरेडी मॅपिंग आहे राज्याचं. नकाशा द्यावा लागतो. तुम्ही आले तर तुम्ही पैसे भरता, आम्ही नकाशा देतो. तेव्हा नकाशा जो त्या ठिकाणी आमचं रोवर आहे, आमचं त्या ठिकाणी रोवरनी तो जेव्हा मोजणी करेल, मोजणी केल्याबरोबर आमच्या सिटी सर्वेकडे येईल. सिटी सर्वे आमचा त्या ठिकाणी मॅच करेल आणि मग त्यांना सिटी सर्वे सर्टिफिकेट देईल. खाजगी मोजणीदार सर्टिफिकेट देणार नाही. मोजणीकरता जे अधिकारी त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे होते, म्हणजे मोजणीकरता जे त्या ठिकाणी भूमापक पाहिजे होते,
ते भूमापक आम्ही आता आणलेले आहेत. पुरंदर एअरपोर्टसाठी 100% खाजगीकरण नाही आहे, आम्ही एम्पॅनलमेंट देतो आहे, खाजगीकरण करत नाही आहे. जमाबंदी आयुक्ताचं तुम्ही एकदा गैरसमज काढा, कुठलंही खाजगीकरण नाही आहे. तुम्ही या ठिकाणी जसं आर्किटेक्ट एम्पॅनलमेंट करतो, हाय क्वालिफाईड भूमापक एम्पॅनलमेंट होईल, तो त्या ठिकाणी रोवरनी सर्वे करेल. आमचं यंत्र असणार आहे, त्याच्यात यंत्रामध्ये आमचा डेटा असणार आहे, खाजगी यंत्र नसणार. आपलं सरकारचं यंत्र असतं रोवर, त्या रोवरमध्ये पूर्ण डेटा येतो. तो रोवर सबमिट केल्यानंतर आमचा सिटी सर्वे ऑफिसर त्यांना नोंदीचं प्रमाणपत्र देईल. पुरंदर एअरपोर्टसाठी 100% शेतकऱ्यांची संमती. निकष बदलले म्हणतायत ते विमाचे. PM म्हणजे पीक विमा योजनेचा विषय वेगळा आहे. पीक विमा योजनेचं जे अनुदान मिळालं ते वेगळंच ठेवलेलं आहे. आमचं आत्ता जे आहे ते हे पॅकेज जे आहे, जे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं पॅकेज आहे. आणि त्यामुळं विरोधकांचा आरोप फसवा आहे. विरोधक आरोप करण्यात, कारण त्यांना तेव्हा काही राहिलं नाही. आता तुम्ही गावातल्या एका मराठवाड्याच्या शेतकऱ्याकडे जा, तो सुखी आहे. तो म्हणतो आहे की देवेंद्र फडणवीस सरकारचं, एकनाथ शिंदेजी, अजित पवारच्या सरकारचं पॅकेज हे चांगल्या पद्धतीचं आहे, आम्हाला त्याचा न्याय मिळालेला आहे. ही शेतकऱ्याचं म्हणणं या ठिकाणी पॅकेजच्या बाजूनी आहे. विरोधक राजकारण करताय. उद्धव ठाकरेला मी आता सांगितलं, उद्धव ठाकरेंना 2.5 वर्षात मुख्यमंत्रीपद समजलंच नाही आहे, त्यामुळं ते असे बोलतात आहे. मंत्रालयात 2दा आले, विधिमंडळात 3दा आले फक्त 2.5 वर्षात. त्यांना पुन्हा त्या ठिकाणी तपासच केला नाही कधी. पुरंदर एअरपोर्टसाठी 100% शेतकऱ्यांची संमती मिळाली का? जमीन अधिग्रहणाचं स्टेटस काय? मला तुमचे आभार मानायचे आहे. मी पुणे पत्रकार संघाचे, पुणेच्या सर्व मीडिया टीमचे आभार मागतो की मागच्या वेळी जी मी बैठक घेतली होती आणि माझं आव्हान, माननीय मुख्यमंत्र्याचं, अजितदादांचं आव्हान तुम्ही पोहोचवलं आणि पुणे विमानतळाच्या जमिनीबद्दलचा भूसंपादनाचा एक तिढा निर्माण झाला होता. त्या तिढ्यामध्ये आपण सर्वांनी साथ दिली. आता 90% जमिनी त्या ठिकाणी भूसंपादन झाल्या आहेत, म्हणजे परमिशन मिळालेल्या आहेत. आता 10% सुद्धा आम्हाला देतील. पण सोबतच काही लोक पुण्याच्या त्या पुरंदरच्या एअरपोर्टच्या आजूबाजूला लेआउटिंग करण्याचा प्रयत्न करतात आहे. काही लोक त्या ठिकाणी खरेदी खत करून तुकडे पाडण्याचा प्रयत्न करतात आहे. त्यांचा सर्व पुणे पुरंदर एअरपोर्टचा जे त्या ठिकाणी एरिया आहे, त्यांच्या जो प्रभावित क्षेत्र असणार आहे, त्या प्रभावित क्षेत्रामध्ये कुठलंही घर बनणार नाही, कुठलीही खरेदी खत होणार नाही. याकरता सरकारने काळजी घेतलेली आहे. मी आपल्याला हे सांगेल, पुरंदर विमानतळाकरता पूर्ण जमिनीच्या त्या ठिकाणी आम्ही पैसा देतो आहे, त्याची व्यवस्था आम्ही उभी केलेली आहे. परंतु विमानतळाचा जो त्या ठिकाणी प्रभावित क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये कोणत्याही पद्धतीचं चुकीचं घरं बनणार नाही, उंच इमारती बनवून त्या ठिकाणी विमानतळाला धोका निर्माण होणार नाही. आणि तिथे ॲग्रिकल्चर लँड डेव्हलपमेंट झोन वगैरे राहील, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी उंच इमारती बनणार नाही आणि विमानतळाला प्रभावित करणार नाही. याकरताही सरकारने काळजी घेतली आहे. सर, जैनने असं म्हटलं, बटेंगे तो कटेंगे आणि फडणवीस हे आमच्यामुळे मुख्यमंत्री झाले. तेच सांगितलं, प्लॉटिंगच्या रजिस्ट्रेशन होणार नाही, प्लॉटिंगचं त्या ठिकाणी रेग्युलायझेशन होणार नाही, प्लॉटिंगला त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे प्रोटेक्शन मिळणार नाही. त्यामुळं काळजी करू नका. सर, जैन मोदी म्हटले, बटेंगे तो कटेंगे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. कोण ठाकरे? अच्छा, उद्धवजी ठाकरे बोलले. नाही, राजसाहेब आहेत, उद्धवजी आहेत. उद्धव ठाकरे पुण्यात असं म्हटले की मुख्यमंत्री हे 5वी बहुमत असताना देखील आता हतबल झालेले आहेत, असं त्यांनी विधान केलं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मी 25 वर्ष सभागृहात आहे. या महाराष्ट्रामध्ये सर्वात हतबल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजीला मी बघितला आहे. त्यांच्या खिशात कधी पेन नव्हता हेही बघितलेलं आहे. 2 दिवस विधिमंडळात आलेले बघितले आहे, 2 दिवस मंत्रालयात आलेले बघितलेले आहेत. मी कोरोनाच्या काळामध्ये कधी रस्त्यावर येऊन त्यांनी कोणाची त्या ठिकाणी मदत केली नाही. काचाच्या पिंजऱ्यामध्ये बंद करून सरकार चालवणारे मुख्यमंत्री पाहिलेले आहेत. त्यामुळं त्यांना देवेंद्र फडणवीसावर बोलायचा अधिकार नाही आहे. देवेंद्र फडणवीस हे असे मुख्यमंत्री आहे
ज्यांनी 14 ते 19च्या काळामध्ये हे राज्य देशात प्रथम क्रमांकावर आणलं आणि आता माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या एकनाथ शिंदे अजितदादांनी राज्याचं 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र याचं विजन तयार केलेलं आहे. जर उद्धव ठाकरेला वाटतं तर पाहून घ्या एकदा की 2047च्या महाराष्ट्राचं विजन काय केलं आहे, कुठल्या पद्धतीनं पुणे बदलणार आहे, कुठल्या पद्धतीनं मुंबईचा विकास होणार आहे, कुठल्या पद्धतीने नागपूर नाशिक बदलणार आहे, याचं संपूर्ण विजन डॉक्युमेंट तयार करणारे माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे सर्वात सक्षम मुख्यमंत्री आहेत. याबद्दल राज्याच्या 14 कोटी जनतेला कॉन्फिडन्स आहे, उद्धव ठाकरेला नाही आहे. उद्धव ठाकरेंना नवा भिडू मिळाल्याची चर्चा आहे. इम्तियाज जलील आहे, त्यांनी अंबरडा मोर्चाला त्यांना साथ दिल्याचं दिसतंय. कुणी इम्तियाज जलीलने उद्धव ठाकरेंना त्यांचा अंबरडा मोर्चा होता तो शेतकऱ्यांसाठी त्यांनी काढला होता, त्याला साथ दिल्याचं दिसतंय. तर ते साथ देतीलच. कारण उद्धव ठाकरेचे जेव्हा खासदार निवडून आले तेव्हा पाकिस्तानचे ध्वज फडकले होते, नाशिकमध्ये, परभणीमध्ये फडकले होते आणि धाराशिवमध्ये फडकलेले होते. जेव्हा उद्धव ठाकरे विजयी झाले लोकसभेमध्ये तेव्हा पाकिस्तानचे ध्वज फडकताना पाहिले. त्यामुळे असे लोक त्यांना साथ देणारच आहे. धन्यवाद. बसून तर चांगलं झालं प्रिंटला बातमी